नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या @संदीप पाटील ऑफिशियल GS चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण पॉलिटी या विषयाचे 15 प्रश्न जे की ग्रुप बी आणि ग्रुप सी जर बघितलं आपण ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी खूप महत्त्वाचे की 15 प्रश्न आपल्याला 15पैकी किमान 12 प्रश्न आजचे आली पाहिजे. मित्रांनो, आजपासून आपण जवळपास जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत आपण जवळपास जर विचार केला तर 10 घेणार आहेत. म्हणजे टोटल 150 क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट आपण पॉलिटी या विषयाचे घेणार आहेत. म्हणजे आपल्याला 150पैकी किमान नाही काहीतरी 10+ क्वेश्चन्स आपले या क्वेश्चनच्या माध्यमातून येतील. चला तर मग आपल्या सर्वांसाठी एक कोट घेऊन आलो आहे की खूप सुंदर कोट आहे, भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमद भगवद्गीतेतील आहे की हारते तुम नहीं हो, हारती तुम्हारी सोच है, सोच बदलो भविष्य भी बदलने लगेगा. भगवान त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही हारत नाही तर तुमची जी विचारधारा आहे, तुम्ही विचार जो करता तो हारतो. सोच कधी आपण आपला विचार बदलला तर निश्चितपणे आपलं भविष्य बदलू शकतो. याचा अर्थ असा होतो की तुमची लढाईची तयारी पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जो निर्णय घेतलेला होता की मला भरती करायची, मला MPSCतून पोस्ट काढायचे, हा विचार जो तुम्ही केलेला आहे ना, तो खऱ्या अर्थानं सार्थक करण्याची ही योग्य वेळ आहे. चला तर मग जाऊया आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. की पहिला प्रश्न आहे आपला, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कुठला टप्पा आहे? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा हा मानला जातो. पहिला प्रश्न आहे, द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1857, द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1999, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1936. चला तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. भारतीय सुशासनाचा कायदा म्हणून देखील याला ओळखलं जातं. मित्रांनो, जर बघितलं आपण या कायद्याची वैशिष्ट्य काय होती, जर बघितले भारतीयांना कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे याचं सर्वात महत्त्वाचं काम होतं. ज्यावेळेस बघतो आपण याच्यानंतर जी पद्धत होती लॉर्ड कॅनिंगने काढलेली खाते पद्धती, या खाते पद्धतीला सुद्धा या ठिकाणी मान्यता देण्याचं काम 1861च्या काउन्सिल ॲक्टनं केलेलं आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्राचा नवीन सेटअप आहे, नवीन सुरुवात केलेली आहे मित्रांनो. एक सबस्क्राईब करून द्या. तुम्हाला जर कधी प्रश्न आवडत असतील आणि माझं शिकवलेलं तुम्हाला समजत असेल, मी घेतलेली मेहनत ही खऱ्या अर्थानं सार्थकी ठरवा मित्रांनो. एक सबस्क्रिप्शन करून द्या, म्हणजे सबस्क्राईब करण्याचे पैसे लागत नाही. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझंही मोटिवेशन वाढतं, मी अजून याच्यापेक्षा चांगला कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. की भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन टिंब या दिवशी झाले. घटना समितीचे शेवटचे अधिवेशन जर बघितलं आपण, घटना समितीचं शेवटचं अधिवेशन कोणत्या दिवशी झालं असा प्रश्न आहे आपला. तर पहिला प्रश्न आहे की 26/11/1900, 26 नोव्हेंबर 1949, 20/1/1950, 24/1/1950 आणि 19/12/1946. जर बघितलं मित्रांनो, ह्यावेळेस थोडं वेगळे दिलेलं आहे. मी ह्यावेळेस कुठला महिना आहे त्या ठिकाणी डायरेक्ट महिन्याचा नंबर दिलेला आहे. येत्या काळातसुद्धा आयोग अशा पद्धतीचा ट्रेंड आणू शकतो, त्यासाठी हे घेतलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला सराव व्हायला पाहिजे. चला तर मग आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो आपण, 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबरला काय झालं होतं की आपली घटना ही स्वीकृत करण्यात आली होती, बरोबर. त्यामुळे पहिला प्रश्न येणार नाही. 26/1/1950 जर बघितलं, भारतीय घटना समितीचं शेवटचं अधिवेशन टिंब या दिवशी झालं असा आपला प्रश्न आहे. जर बघूया आपण मित्रांनो, 26/1/1950ला पहिला प्रजासत्ताक आपण साजरा करण्यात आलेला होता. आणि जर बघितलं आपण 24 जानेवारी 1950 हे घटना समितीची शेवटचं अधिवेशन ह्या तारखेला झालं होतं, म्हणजे हे 11वं अधिवेशन होतं मित्रांनो. जर बघितलं टोटल घटना समितीची 11 अधिवेशनं झाली. 5व्या अधिवेशनामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं. 1947 बरोबर आहे, 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे 5वं अधिवेशन होतं, असा सुद्धा येत्या काळात प्रश्न येऊ शकतो. आणि 9 डिसेंबर 1946 घटना समितीची पहिली बैठक ही ह्या दिवशी सुरू झालेली होती. घटना समितीचं हे पहिलं अधिवेशन होतं. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? खूप महत्त्वाचा प्रश्न होता. येत्या काळातही मागच्या 2-3 वर्षातसुद्धा MPSCने विचारलेला प्रश्न आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? जर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सरदार पटेल येईल का? नाही येणार. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, याचं योग्य उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे येतं मित्रांनो. आणि पंडित नेहरू. जर बघितलं आपण की अनेक प्रकारच्या ज्या समित्या होत्या,
वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या होत्या, जवळपास 24 प्रकारच्या समित्या होत्या, 22 प्रकारच्या समित्या होत्या 22 प्रकारच्या समित्या होत्या. त्यापैकी काही महत्त्वाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर बघितलं मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल जर बघितलं आपण सरदार वल्लभभाई पटेल खूप महत्त्वाचा रोल यांनी त्या प्ले केलेला आहे. आणि जर बघितलं मूलभूत हक्क उपसमितीचे सुद्धा अध्यक्ष होते ते. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे सुद्धा अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे होते. वित्त व स्टाफ याचे अध्यक्ष होते. अशा पद्धतीने आपण हे बघू शकतो. आणि पंडित जवाहरलाल नेहरू जर संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि संस्थानिकांशी वाटाघाटी संबंधी समितीचे अध्यक्ष होते. अशा प्रकारचे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे समित्या ह्या येत्या काळात परीक्षेला येऊ शकतात. त्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. आणि हा टॉपिक व्हेरी IMP मित्रांनो, हा लक्षात घेतला पाहिजे आपण. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 4 नंबरचा प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणते राज्य घटनेची एकात्म वैशिष्ट्ये नाहीत? कुठल्या खालीलपैकी राज्यघटनेची कुठले एकात्मक वैशिष्ट्ये नाहीत? म्हणजे आपल्याला असं सांगितलं की एकात्मक वैशिष्ट्य नसलेलं म्हणजे संघराज्य पाहिजे आपल्याला. या ठिकाणी संघराज्य पाहिजे. म्हणजे एकेरी घटना हे एकात्मक राज्यघटना असू शकते 100% बरोबर आहे. एकच राज्यघटना म्हणजेच एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय? एकात्मक. मग काय नाही आहे या ठिकाणी? ताटर राज्यघटना ही संघराज्य पद्धतीचं उदाहरण आहे मित्रांनो. अतिशय सुंदर प्रश्न होता मित्रांनो. आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब, तुमच्या बेस्ट फ्रेंडला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. जर काही सूचना असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी पिन करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. जर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यासंदर्भात खालीलप्रमाणे योग्य क्रम लावा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय सरनाम्यासंदर्भात पहिला ऑप्शन आपला प्रजासत्ताक, गणराज्य, समाजवादी, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष. जर बघितलं आपण पहिला ऑप्शन येणार नाही कारण तो लिंकच लागत नाही. सार्वभौम, समाजवादी, गणराज्य, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक. गणराज्य डबल येऊन गेला. गणराज्य प्रजासत्ताक म्हणजे एकच होतं. सार्वभौम, गणराज्य, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, समाजवादी. कारण समाजवादी सगळ्यात अगोदर यायला पाहिजे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय राहतं? 4 नंबरचा पर्याय याचं योग्य उत्तर आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणजे किंवा प्रजासत्ताक, गणराज्य असं आपण म्हटलं जातं. मित्रांनो जर बघितलं आपण ते एक थोडी ब्रीफमध्ये नॉलेज सांगतो. 42वी घटना दुरुस्ती जर बघितलं आपण 1976 नुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या 3 शब्दांचा या ठिकाणी सरनाम्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. येत्या काळात प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, यावर बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आतापर्यंत सरनाम्यामध्ये फक्त एकदाच बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे 1976मध्ये. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. 42वी घटना दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, त्याला एकात्मता पण म्हटलं जातं. एकात्मता हे ऑरला आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रश्न बघू शकतो. म्हणजे याचं योग्य उत्तर काय येणार आहे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य किंवा प्रजासत्ताक, गणराज्य. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न 6 नंबरचा. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या क्रमी श्रेणीने लावा. म्हणजे चढत्या श्रेणीने म्हणजे काय? सगळ्यात पहिले ज्याचा नंबर लागलेला असेल 1 पासून 2, 3, 4 याला चढता श्रेणी म्हटलं जातं. बरोबर की नाही? चला तर मग बघूया आपण. तेलंगणा, मेघालय, झारखंड, गुजरात आणि हरियाणा. मित्रांनो एक बघितलं आपण 2014मध्ये तेलंगणा झालेलं आहे. बरोबर आहे? तेलंगणा कट. बरोबर आहे? आपण जर बघितलं तेलंगणा कुठे आहे? बरोबर आहे. मग आता आपण बघू शकतो मित्रांनो तेलंगणा 2 ठिकाणी. बरोबर आहे की नाही? झारखंड या ठिकाणी 2000मध्ये झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? गुजरात जर बघितलं आपण महाराष्ट्रासोबत गुजरात झाले म्हणजे 1960ला गुजरात झाले. हरियाणा 1966ला झालेले मित्रांनो. मेघालय, तेलंगणा, झारखंड. बरोबर. अशा पद्धतीने आपण तो क्रम बघू शकतो. जर बघितलं मित्रांनो आपल्याला एवढं जरी माहीत असलं की झारखंड हे 2000मध्ये निर्माण झालेले आहे आणि तेलंगणा 2014मध्ये, तर आपण अशा पद्धतीने सुद्धा या ठिकाणी मेघालय येईल का? मग नाही येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3. मग व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो. जर बघितलं मित्रांनो मेघालय 1971मध्ये मेघालय येतं. मेघालय 1971, झारखंड 2000मध्ये. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा क्रम लावू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न समजत असेल मित्रांनो तर प्रश्न आवडत असतील, मी सांगितलेलं समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तुमच्या मित्राला थोडं सहकार्य करा मित्रांनो.
चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे DPSP कुठल्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे? जर बघितलं मित्रांनो, DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, बरोबर आहे. म्हणजे भाग 4मध्ये कलम जर बघितलं आपण, भाग 4 कलम जर बघितलं आपण तर 36 ते 51मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे ही कुठल्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली? तर आपण पहिलं ऑप्शन आहे अमेरिका. अमेरिकेवरून काय घेतलं आपण? सरनामा घेतला आहे. व्हेरी गुड. सरनामा घेण्यात आला. नेपाळपासून काय घेतलं आहे? काहीच नाही. आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया. जर बघितलं आपण आयर्लंड याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. आयर्लंडपासून आपण DPSP हा घटक घेतलेला आहे, म्हणजे हे तत्त्व घेतलेलं आहे. आणि ऑस्ट्रेलियामधून काय समवर्ती सूची घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण किंवा कलम 108नुसार संयुक्त बैठकीची तरतूदसुद्धा आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हा जो पॉईंट आहे मित्रांनो, हा आपण चारही अँगलने करू शकतो. ब्रिटनकडून काय घेतले, जापानकडून काय घेतले, कायद्याने प्रस्थापित पद्धत घेतली. म्हणजे अशा प्रकारे आपण हा घटक पूर्ण करायचा आहे. 1935च्या कायद्याने काय घेतलेले मित्रांनो, ह्या बारीक बारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. इथूनच आपले मार्क्स येऊ शकतात. म्हणजे जे हे टॉपिक प्रत्येकाला येतात. कन्सेप्च्युअल म्हणजे हा पूर्ण जर बघितलं आपण हे डायरेक्ट नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. ते आपण हे म्हणू शकत नाही. हे प्रश्न आले म्हणजे तुम्हाला याचं सोल्युशन त्या ठिकाणी आलंच पाहिजे, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर आलंच पाहिजे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आपण 8 नंबरचा प्रश्न आहे. 0 ते 6 वर्षापर्यंत बालकांचे संगोपन व शिक्षण कोणत्या कलमात दिले आहे? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जर बघितलं कलम 43, जर बघितलं हा भाग 4, बरोबर की नाही. आणि कलम 36 ते 51 हे तुमचे तोंडपाठ असले पाहिजे मित्रांनो. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कलम 36 ते 51 हे आपले तोंडपाठच असले पाहिजे. का असले पाहिजे मित्रांनो? कारण याच्यावर वारंवार आलेले प्रश्न आहेत. जर बघितलं आपण फंडामेंटल राईट्स असतील, कलम भाग 3, कलम 12 ते 35. जर बघितलं हे एवढे डीप असले पाहिजे मित्रांनो की आपल्याला याच्यावर जर प्रश्न आला तर आपण ते कशाही पद्धतीने ते टॅकल करू शकू किंवा सोडवू शकू. चला तर मग आपण बघूया. 43 नंबरचा कलम जर बघितलं मित्रांनो आपण, कुटीर उद्योगांचे संवर्धन या संदर्भात आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 43 पण येणार आहे. 44 काय, समान नागरी संहिता संदर्भात आहे, ते पण येणार आहे. कलम 45 काय आहे? कलम 45 हे 0 ते 6 म्हणजे जर बघितलं आपण 42वी घटना दुरुस्ती 1976नुसार अगोदर काय होतं मित्रांनो की 6 ते 14 वयोगटाचा फरक अगोदर दिलेला होता. पण मग आता काय दिलेलं आहे? 0 ते 6 दिलेलं आहे. आता 0 ते 6चा फरक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर 0 ते 6पर्यंत बालकांचे संगोपन व शिक्षण करण्याची जबाबदारी ही पालकांची असेल आणि ती सक्ती म्हणजे ते पूर्ण कंपल्सरी मॅन्डेटरी आहे मित्रांनो की ते करावंच लागणार आहे. 46 जर बघितलं मित्रांनो आपण, 46मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचं हित संवर्धन आपल्याला साधायचं आहे. या संदर्भात 46 नंबरचा कलम आहे. याचं योग्य उत्तर येणार आहे कलम 45 पर्याय क्रमांक 3. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 9 नंबरचा प्रश्न आहे. केंद्र राज्य संदर्भात सरकारी आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले आहे? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वारंवार मागच्या 2-3 वर्षात जर बघितलं की 20-21मध्ये 2 ते 3 प्रश्न यावर आलेले, सरकारी आयोग असेल, पंचायत आयोग असेल, यावर प्रश्न आलेले होते. तर मग त्या संदर्भात जर बघितलं मित्रांनो आपण की हा खूप महत्त्वाचा घटक आहे केंद्र राज्य संदर्भात आणि हे प्रश्न आपल्याला आली पाहिजे मित्रांनो. जर बघितलं आपण की सरकारी आयोग संदर्भात स्थापन कधी करण्यात आलेला आहे की पहिलं ऑप्शन आहे आपलं 1980मध्ये स्थापन झालं आहे का? तर नाही. 1982 नाही. 1983मध्ये स्थापन झालेला सरकारी आयोग आहे आणि त्याचा अहवाल जर बघितला आपण तर 1987मध्ये त्याचा अहवाल आलेला होता. मग त्याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 कधी स्थापन झालेला आहे? 1983मध्ये. जर बघितलं मित्रांनो त्याचे 2 सदस्य होते, एक शिवरामन आणि एक सेन. सदस्य कोण होते त्यांचे? एक शिवरामन आणि एक म्हणजे सेन म्हणून होते. असे 2 सदस्य होते. अशा पद्धतीने हा आपण आयोग बघू शकतो. पंचायत आयोग बोलणं मी 2007मध्ये स्थापन झाला होता मदन मोहन मुंशी यांच्या अध्यक्षतेखाली. तर आपण जर बघू शकतो अशा पद्धतीने हा प्रश्न आपण बघू शकतो. आणि केंद्र राज्य संबंध हा जर बघितलं मित्रांनो भाग 11चा प्रश्न आहे. भाग 11 भारतीय संविधानातील भाग 11मध्ये येतो. जर बघितलं आपण त्याचे कायदेविषयक संबंध 245 ते 255, प्रशासकीय संबंध 256 ते 263पर्यंत आणि वित्तीय संबंध कलम 12चा भाग आहे 268 ते 293. अशा पद्धतीने हा घटक बघू शकतो. वित्तीय संबंध हा भाग 11चाच विषय आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण.
अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमात संबंधित आहेत? अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय ऑल इंडिया सर्व्हिस ही कुठल्या संदर्भात आहे? जर बघितलं मित्रांनो आपण या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर किती जणांना येतं बघू बरं आपण. हा प्रश्न शेवटी सोडू, कारण यात थोडी हिंट आहे मित्रांनो. हा प्रश्नामध्ये थोडी अशी हिंट दिलेली आहे की थोडी एक मिस्टेक आहे. किती जणांच्या लक्षात येते बघूया आपण. चला तर मग पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. 11 नंबरचा प्रश्न आहे, राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा कोणता कलमात समावेश आहे? राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? चला बघूया मित्रांनो. कलम 123 काय आहे की राष्ट्रपती, प्रेसिडेंट, व्हेरी गुड, प्रेसिडेंटचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. कलम 207 काय आहे? कलम 207 कशा संदर्भात आहे हे तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. कलम 312 जर बघितलं मित्रांनो, ऑल इंडिया सर्व्हिस, एक्झॅक्टली, म्हणून तो प्रश्न मी पुढे ठेवलेला होता. कलम 213 हे याचं योग्य उत्तर आहे की राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे की एखादी परिस्थिती उद्भवली असेल राज्यामध्ये तर त्या संदर्भात ते अध्यादेश काढू शकतात. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया आपण. याचा मागचा प्रश्न बघा बरं काय होता. हाच तो प्रश्न होता मित्रांनो की अखिल भारतीय सेवा कोणत्या कलमात संदर्भात आहे? कलम 13मध्ये जर कलम 315मध्ये जर बघितलं आपण तर हा 315 जर बघितलं आपण भारतीय सेवांसंदर्भात आहे मित्रांनो. जर बघितलं आपण की UPSC स्थापन करण्यासंदर्भात आहे, बरोबर आहे. 314 कशा संदर्भात आहे? सेवा, म्हणजे अखिल भारतीय सेवा ज्या असतील त्या संदर्भात काही कंडिशन्स आहेत. 323 काय आहे? ट्रिब्युनल्स म्हणजे न्यायाधिकरणे. 345 काय आहे? प्रादेशिक भाषा संदर्भात आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर काय येणार आहे? कलम 312, म्हणजे पर्यायामध्ये याचं उत्तर नव्हतं, म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी त्या ठिकाणी होल्डवरती ठेवलेला होता. म्हणूनच हा प्रश्न मी होल्डवरती ठेवलेला होता. चला तर प्रश्नांनो मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला मित्रांनो 12 नंबरचा. वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? खूप महत्त्वाचा आहे. पंचायत राज संदर्भात प्रश्न आहे मित्रांनो. पंचायत राज संदर्भातला हा प्रश्न आहे. वसंतराव नाईक समिती 1980, 1960, 1957, 1984. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1960. 1960मध्ये ही स्थापन करण्यात आली होती पंचायत राज संदर्भात. जर बघितलं आपण की 1980मध्ये जर बघितले आपण कुठली समिती स्थापन करण्यात आली होती? 1980 जर बघितलं आपण अशा पद्धतीने बघतो. 1980मध्ये मित्रांनो बाबूराव काळे समिती होती. बाबूराव काळे समिती त्रुटी शोधण्यासाठी निर्माण करण्यात आली होती. बाबूराव काळे समिती. 1960मध्ये जर बघितलं मित्रांनो आपण की 22 जून 1960ला वसंतराव नाईक समिती होती की ही 22 जून 1960ला वसंतराव नाईक समिती, बरोबर. जर बघितलं आपण यांनी सांगितलं त्रिस्तरीय पंचायत राजाची स्थापना करावी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. 1957मध्ये जर बघितलं आपण की 1957मध्ये की बलवंतराव मेहता समिती जी की पंचायत राजाचा आधार. 1957मध्ये बलवंतराव मेहता समिती ही समिती पंचायत राज, जर आजची पंचायत राज महाराष्ट्रातील जर बघितली आपण तर बलवंतराव मेहता या समितीच्या आधारावर या ठिकाणी त्रिस्तरीय पंचायत राज, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही रचना असणार आहे. 1984मध्ये PB पाटील समिती होती जी की खूप महत्त्वाची. PB पाटील समितीने सांगितलं की सरपंच हा लोकनियुक्त असावा. हा प्रश्न मागे येऊन गेलेला आहे. PB पाटील समिती खूप महत्त्वाची. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की सरपंच हा लोकनियुक्त असावा किंवा जनतेतून असावा. हा प्रश्न आता रिसेंटली येऊन गेलेला आहे 2 वर्षापूर्वी 2022च्या कंबाईनमध्ये. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की कलम 243K कशा संदर्भात आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सुद्धा पंचायत राज संदर्भात आहे आणि पंचायत राज संदर्भातील जे कलम्स आहेत त्या कलम संदर्भात हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. चला तर मग बघूया. राज्य निवडणूक आयोग जर बघितलं मित्रांनो याचं योग्य उत्तर काय येणार आहे? राज्य निवडणूक आयोग. याचं योग्य उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोग म्हणजे पंचायतीच्या निवडणुका यापुढे घेण्यात येतील म्हणजे. आणि राज्य निवडणूक आयोग हा शहरी बाबत, हा जो ग्रामीणचा झाला, बरोबर आहे की नाही. ग्रामीण बाबत आणि शहरी बाबत जर बघितलं आपण तर शहरी बाबत ZA 243 ZA हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. राज्य वित्त आयोग काय आहे? राज्य वित्त आयोग 243I या संदर्भात आहे. आणि जर बघितलं आपण की शहरी संदर्भात 243Y या संदर्भात आहे. जागांचे आरक्षण जर बघितलं आपण ग्रामीण भागात 243D
आणि या ठिकाणी 243 टी म्हणजे शहरी भागात 243 टी आहे बघायला मिळतं. आणि राज्य लेखा परीक्षण खूप महत्त्वाचा विषय आहे. राज्य लेखा परीक्षण हा ग्रामीण भागात जर बघितला तर 243 जे संदर्भात आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर 243 आय थिंक झेड संदर्भात आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा प्रश्न बघू शकतो. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 राज्य निवडणूक आयोग 243 के या संदर्भात संबंधित आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया आपण. 214 नंबरचा प्रश्न, कलम 243 डी कशा संदर्भात आहे? आत्ताच बघितलं मित्रांनो आपण. कलम 243 डी हा जागांचं आरक्षण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं आपण जागांचं आरक्षणासंदर्भात आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यामध्ये जागांचं कशा पद्धतीने आरक्षण असणार आहे हे 243 डी या कलमामध्ये समाविष्ट आहे. चला तर मग बघूया आपण पुढचा प्रश्न 15 नंबरचा, आणीबाणी किती प्रकारची आहे? मित्रांनो आणीबाणी ही तीन प्रकारची आहे. जर बघितलं आपण पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आणीबाणी जर बघितलं आपण की एक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, एक म्हणजे राज्यीय आणीबाणी आणि एक म्हणजे वित्तीय आणीबाणी. जर बघितलं असे 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. जर बघितलं आपण 352, 356 किंवा 365 आणि या ठिकाणी 366 अशा पद्धतीने 3 प्रकारच्या आणीबाणी हे लावता येऊ शकतात. म्हणून याचं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. मित्रांनो एक छोटासा प्रयत्न होता माझ्यासारखा एक छोटासा यूट्यूबरचा हा, आणि मी नवीन सेटअप आहे मित्रांनो. आपल्याकडे पाहिजे तेवढे सोर्सेस उपलब्ध नसल्यामुळे जर बघितलं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात डिजिटल बोर्ड वगैरे आपल्याकडे उपलब्ध नाही, कारण तेवढी कंडिशन आपली नाही. त्यामुळे तुम्ही मला या ठिकाणी थोडा रिस्पॉन्स द्या मित्रांनो चांगला. आणि चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट्स ज्या तुमच्या सूचना असतील त्या कॉमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणानं एक सबस्क्राईब तुमच्या मित्रासाठी करायला विसरू नका मित्रांनो.